नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र MBA CET 2026 क्वालिफाय करून बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं स्वप्न पाहत असाल आणि आपलं MBA करण्याचं स्वप्न पूर्ण करणार असाल, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे CET एक्झामिनेशनचं प्रिपरेशन अगदी चांगल्या पद्धतीचं व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग याच प्रॉब्लेमचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सर्वांचं CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुमचा एज्युकेटर निहाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉजिकल रिझनिंग, जो सगळ्यात जास्त वेटेज असलेला युनिट आहे, ज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची संधी असते. ठीक आहे. तर या लॉजिकल रिझनिंग वरती आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बघणार आहोत. त्याचा पार्ट 2 आहे हा. पार्ट 1 मध्ये सुद्धा आपण लॉजिकल रिझनिंग वरती काही प्रश्न पाहिलेले आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते सुद्धा पाहून घ्या. ठीक आहे. आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वांनी शेवटपर्यंत बघायचं आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचं आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर MBA CET साठी सिरियसली प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करून जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असतील, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचं MBA CETचं पूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे, जे की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह लाईव्ह सेशन्स असणार आहेत. जर काही कारणास्तव लाईव्ह सेशन मिस झाला तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबवता येणार नाही. कंटिन्यू मध्ये कन्सिस्टंटली तुमचं प्रिपरेशन होत राहील. त्यासोबत टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स आणि मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली एक्झामिनेशनचा फील येणार आहे. राईट. त्यासोबतच जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रश्नांची ओळख होण्यासाठी MCQ सिरीजचे PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. सो ओव्हरऑल तुमचं पूर्ण प्रिपरेशन जे आहे ते एक्सपर्टच्या गायडन्सच्या अंडर होणार आहे आणि त्यासोबतच तुमचं प्रिपरेशन अगदी बूस्टअप होणार आहे. तर येत्या 26 जानेवारी पासून आपली नवीन बॅच जी आहे ते सुरू होत आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. दिलेल्या नंबरवरती आजच WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करा आणि हे बॅच जे आहे ते जॉईन करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनच्या ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचंय. प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय, ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. इथे स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन मध्ये जायचंय. सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये MBA CET सर्च करायचंय. त्यानंतर कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. कोर्स ओपन करायचंय. जर तुम्हाला काही डेमो सेशन्स पाहायचे असतील तर डेमो सेशन सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा पहिला प्रश्न आहे. बघा काय आकडे दिलेत: 7, 14, 28, 56 क्वेश्चन मार्क आणि 224. तर आकडे तुम्ही व्यवस्थित बघाल तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला सरळ सरळ उत्तर दिसत आहे, है ना. बघा, 7 आणि 14 मध्ये काय फरक आहे. तर 7चा वर्ग 7 मध्ये 2 गुणलं तर किती होतात? 14 होतात. म्हणजे 7 गुणिले 2 केलं तर 14 होतात. ठीक आहे. त्या 14लाच परत इथे घ्यायचं आणि 2 ने गुणायचं. किती होतात? 28 होतात. मग त्या 28 ला परत इथे घ्यायचंय, 2 ने गुणायचंय. किती होतात? 2 16 6. त्यानंतर हातचा आला 1, 2 4 आणि 1 5. 56. 56 इथं आलेलं आहे. तसंच आपल्याला काय करायचं? 56 घ्यायचंय, 56 ला 2 ने गुणायचंय. बेसक 12 ला 2, हातचा आला 1, 2 10 आणि 1 11. 112. मग इथे एक क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 112 म्हणजे सी ऑप्शन यायला पाहिजे. मग तसंच चेक करण्यासाठी 112 गुणिले 2 घ्या तुम्ही. उत्तर काय येतं बघा. 2 4, 2 बे, 2 बे. 224 आहे का इथे? 224. येस. म्हणजे एक्झॅक्टली बरोबर पॅटर्न आपण काय केलेला इथं घेतलेला आहे. मग इथे ऑप्शन सी 112 हे राईट आन्सर येणार आहे. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय दिले बघा. 1 दिले, 4 दिले, 9 दिले, 16 दिले, क्वेश्चन मार्क आणि 36 दिलेला आहे. ठीक आहे. आता 1 आणि 4 मध्ये 3चा फरक आहे. 4 आणि 9 मध्ये 5चा फरक आहे. 9 आणि 16 मध्ये कितीचा फरक आहे? हे 6 आणि 1 7चा फरक आहे. है ना. त्यानंतर मग इथे जर बघितलं 3, 5, 7, आता इथे 9 यायला पाहिजे आणि पुढे 11 यायला पाहिजे. मग त्यानुसार आपण चेक करूया. 16 आणि 9 किती होतात? 25 होतात. ठीक आहे. 25. मग 25 मध्ये 11 जर मिक्स केले तर किती होतात? होतात 36. मग 36 बरोबर इथे आलेला आहे. याचा अर्थ काय आहे की या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 25 असायला पाहिजे. मग क्वेश्चन बघा, ऑप्शन मध्ये 25 आहे का? येस. ऑप्शन सी जो आहे तो 25 आपल्याला दाखवतो आहे. याचा अर्थ काय आहे की 25 हे राईट आन्सर आहे. ऑप्शन सी हा राईट आन्सर आहे. ठीक आहे. कधी कधी प्रश्न असे असतात की
अगदी सोपे असतात, बघितल्या क्षणीच आपल्याला ते उत्तर येऊ शकतं है ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्झामिनेशन मध्ये जवळपास 70% जी एक्झाम असते ती पूर्णपणे PYQs बेस्ड असते किंवा मागील प्रश्नांच्या आधारावरती असते. आपण भरपूर सारे PYQs बघितलेले आहेत. असं पण नाहीये की आपण ओव्हरऑल क्वेश्चन पेपर घेतलेला आहे आणि सोडवलेला आहे. कारण क्वेश्चन पेपर मध्ये एक सिमिलर क्वेश्चन नसतो, वेगवेगळ्या चॅप्टर वरती असतात, वेगवेगळ्या युनिट वरती असतात. आपण काय केलंय, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधून चॅप्टर वाईज आणि युनिट वाईज PYQs काढलेले, जेणेकरून तुमचा प्रत्येक युनिट स्ट्रॉंग होईल, प्रत्येक चॅप्टर स्ट्रॉंग होईल. मग येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये जर तुमचा कुठलाही युनिट असेल किंवा कुठल्याही चॅप्टर वरती प्रश्न विचारला तर तुम्हाला तो इझिली सॉल्व्ह करता येईल. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील, PYQ चे व्हिडिओ पाहिले नसतील, तर ते सुद्धा पाहून घ्या. त्यासोबतच आपण आपले जे रेग्युलर लाईव्ह सेशन्स होणार आहेत त्यामध्ये सुद्धा आपण हे सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घेता येईल आणि बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येईल. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचंय, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचंय, व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप कॉल करा, बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला लागा. पुढचा प्रश्न बघा, अशा प्रश्नांसाठी आपल्याला एक चार्ट लागतो. जसं की मी तुम्हाला नेहमी सांगतो, आपण न्यूमेरिकल लेटर सिरीज चे जे प्रश्न बघतो तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगत असतो की A to Z पर्यंत आणि त्याच्या खाली 1 ते 26 पर्यंत हे चार्ट तुम्हाला बनवून घ्यायचाच आहे. ठीक आहे, त्या चार्टच्या आधारावरती आपल्याला काय करता येतं, आपल्याला क्वेश्चन इझिली सोडवता येतं. ठीक आहे, आता हा जो प्रश्न आहे यामध्ये आपल्याला बेसिकली चार्टची जास्त गरज लागणार नाही, कारण इझी प्रश्न आहे हा. बघा, जसं की 2 आकड्यांचा आहे किंवा 2 लेटर्सचा आहे है ना. आपल्याला नेहमी 2 आकड्याने एकत्रित नाही बघायचंय. ठीक आहे, आता 2 आकडे तर ह्याला वेगळं बघायचं आणि याला वेगळं बघायचंय. आता हा आकडा आणि हा आकडा किंवा हा आकडा किंवा हा आकडा यांचं रिलेशन सेम असणार आहे. समजलं, यांचं रिलेशन सेम असणार आहे. आणि त्यानंतर जो सेकंड आहे, जसं की Z, Y, X आणि W यांचं सिमिलर असणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही जर पहिल्या लेटर कडे बघाल, जसं की ABCD दिलेलं आहे, मग त्याच्या पुढे काय यायला पाहिजे, ऑब्व्हियसली E यायला पाहिजे. पॅटर्न नुसार बघितलं ABCD च्या नंतर Eच यायला पाहिजे. आणि इथे जर तुम्ही सेकंड लेटर बघाल तर उलट गेलेलं आहे, WXYZ. मग W च्या अगोदर कुठला आहे, तर तो V येतो है ना. मग VWXYZ असं यायला पाहिजे. मग त्यानुसार E आणि V असे 2 लेटर्स इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये E आणि V आहे का, येस, ऑब्व्हियसली ऑप्शन A आहे, E आणि V दर्शवतो आहे, बरोबर आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला लेटर सिरीजचे प्रश्न येतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुमची एक्झामिनेशन असेल तेव्हा रफली तुम्हाला ABCD ते 1 ते 26 पर्यंत आकडे काढून घ्यायचे आहेत, जसं की इथे घेतलेलं आहे आपण. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा, 10, 9, 18, 17, 34 क्वेश्चन मार्क असं दिलेला आहे. ठीक आहे, आता प्रत्येक प्रश्नामध्ये काय झालंय, 10 आणि 9 मध्ये काय संबंध आहे, -1 चा संबंध आहे. 9 आणि 18 मध्ये × 2 चा संबंध आहे, बरोबर आहे. तसंच 18 आणि 17 मध्ये परत एकदा -1 चा संबंध आहे आणि 17 आणि 34 मध्ये परत × 2 चा संबंध आहे. ह्याच्या पुढचा जो पॅटर्न असेल, या पॅटर्न नुसार पुढचा जो म्हणजे पुढच्या स्टेप जे असतील ते असतील -1 आणि देन × 2. ठीक आहे, अगोदर -1 म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी -1 यायला पाहिजे. म्हणजे 34 -1 केलं तर 33 येतं. 33 आहे ऑप्शन मध्ये, येस, ऑब्व्हियसली 33 आहे. ठीक आहे, सो 33 आन्सर याचं असणार आहे. पुढील प्रश्न जो आहे, अत्यंत इंटरेस्टिंग पॅटर्न याच्यामध्ये लपलेला आहे. बघा, 2, 6, 12, 20, 30 आणि क्वेश्चन मार्क असं दिलेलं आहे. आता यामध्ये सिमिलॅरिटीज किंवा यामध्ये कनेक्शन जर शोधायला गेलं तर असं एक कनेक्शन येऊ शकतं आणि त्यासोबतच असं एक कनेक्शन येऊ शकतं, राईट. जर तुम्ही हा पॅटर्न फॉलो केला तर पुढे कनेक्शन चुकणार आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. आता 12 जर म्हटलं तर 6 आणि 6 + 6 यायला पाहिजे किंवा 6 × 2 यायला पाहिजे, राईट. आता त्याच्या पुढे आपण जेव्हा जातो तेव्हा पॅटर्न असं यायला पाहिजे किंवा 12च्या पाड्यामध्ये 20 तर येणारच नाही. मग इथे पॅटर्न पूर्णपणे चुकलेला आहे. ठीक आहे, मग इथे आपला वेळ पूर्ण जात आहे. तर पॅटर्न एक्झॅक्टली इथे काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग पॅटर्न आहे हा. 1 × 2, 2 × 3, 3 × 4, 4 × 5, 5 × 6 आणि शेवटी 6 × 7. बघा, 1 × 2 किती येतात, 2 येतात. 2 × 3 बेत्रिक 6, 3 × 4 12, 4 × 5 20, 5 × 6
30. आता हे सर्व गोष्टी इथे तुम्हाला दिसत आहेत का बघा, एक्झॅक्टली तेच पॅटर्न आहे. मग तसंच पुढचा जो क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 6 गुणिले 7 येणार आहे. 6 सत्ते किती होतात? 42. मग 42 आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन बी 42 इथे करेक्ट आन्सर येणार आहे. है ना? आहे ना इंटरेस्टिंग पॅटर्न? 1 गुणिले 2, 2 गुणिले 3, 3 गुणिले 4, 4 गुणिले 5, 5 गुणिले 6 आणि 6 गुणिले 7 हे राईट आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 5, 45, 10, 40, 15, 35, 20 क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मी एक साईन देतो जसं की ओ आणि एक्स. ठीक आहे, ओ एक्स, ओ एक्स, ओ एक्स, ओ आणि इथे एक्स यायला पाहिजे. एक्स जो पॅटर्न आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर प्रत्येक एक्सच्या पॅटर्न मध्ये -5 आहे. जसं की 45 -5 40, -5 35, -5 30 क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी यायला पाहिजे. असं आपण अज्युम करूया 30 येणार आहे. दुसरा बघा, ओ जो पॅटर्न आहे, ओ पॅटर्न मध्ये काय झालेलं आहे? +5 झालेला आहे. जसं की 5 + 5 10 है ना, +5 15, +5 20, +5 25. पण आपल्याला 25 घ्यायचं नाहीये, आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी बघायचं आहे. मग 30 इथे यायला पाहिजे पॅटर्न नुसार, -5 नुसार. मग 30 ऑप्शन मध्ये आहे का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो बी ऑप्शन राईट आहे, कारण इथे 30 आपल्याला पॅटर्न नुसार आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन्स दिलेले आहेत, आन्सर 30 आपलं येणार आहे. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने शोधायचं तुम्हाला. पुढचा प्रश्न बघा, 3, 6, 11, 18, 27 क्वेश्चन मार्क. ठीक आहे. डिफरन्स बघा, 3 आणि 6 मध्ये डिफरन्स कसा येऊ शकतो? 3 + 3 येऊ शकतो, है ना, किंवा 3 × 2 येऊ शकतो. बरोबर आहे ना? मग त्याच्या पुढचा जो पॅटर्न आहे तो इंटू मध्ये येऊ शकत नाही. बरोबर ना? 6च्या पाड्यात 11 तर येणार नाही, मग प्लस मध्येच पॅटर्न असायला पाहिजे. मग 6 प्लस किती केलं तर 11 येणार आहे? तर 6 + 5 केलं तर 11 येतं. त्याच्यानंतर 11 आहे, 11 प्लस किती केलं तर 18 येणार आहे? 11 + 7 केलं तर 18 येणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, हा तर पॅटर्न आता नाहीये. मग 3, 5, 7 है ना, पॅटर्न कसा आहे? 3, 5, 7. मग त्याच्यानंतर काय यायला पाहिजे? 9 यायला पाहिजे, 11 यायला पाहिजे. बरोबर ना? तसंच आपण करूया. आता 18 प्लस आपण 9 केलं तर किती उत्तर येतं? तर बरोबर आहे 27 उत्तर येतं. मग 27 प्लस 11 केलं तर किती उत्तर येतं? 7 आणि 1 8, 2 आणि 1 3, 38. 38 आहे का विद्यार्थी मित्रांनो? येस, ऑप्शन बी 38 राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो नंबर आणि लेटर मिक्स असलेला आहे. जसं की इथे लेटर पण आहेत A, C, F, J, बरोबर आहे ना, आणि नंबर सुद्धा आहेत 1 4 9 16. बरोबर आहे. आता पॅटर्न जर आपण अल्फाबेट्स मध्ये घेतलं तर हा चार्ट आपल्याला कंपल्सरी लागणारच आहे. पहिला घेतलेला आहे A, दुसरा घेतलेला आहे C, तिसरा घेतलेला आहे F आणि चौथा घेतलेला आहे J. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये गॅप बघा किती आहे. 1 चा गॅप आहे, इथे 2 चा गॅप आहे, इथे 3 चा गॅप आहे आणि पुढे 4 च्या गॅपने आपण घेऊया. मग जे नंतर 4, 1 2 3 4, 4 चा गॅप आणि यायला पाहिजे O. ठीक आहे. O हे अल्फाबेट कंपल्सरी आपल्याला कन्फर्म झालेलं आहे. आता नंबर्स बघा, 1 4 9 16. आता हे काय आहे? 1 आणि 4 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? याच्यामध्ये 3 चा फरक आहे. परत 4 आणि किती 9 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 5 चा फरक आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 3 किती होतात? 4 होतात. प्लस 9 सॉरी 4 आणि 9, 4 आणि किती 9 होतात? 4 आणि 5 9 होतात, है ना. 9 आणि किती 16 होतात. तर 9 आणि 7 हे 16 होतात. तसंच 16 मध्ये आपण जर 9 टाकले तर किती व्हायला पाहिजेत? 16 आणि 4 20 आणि 5 25. ठीक आहे, 25. बरोबर आहे ना? सॉरी, इथे 25 पाहिजे, इथे 9 पाहिजे, है ना. मग इथे O आणि 25 असे यायला पाहिजे. O आणि 25 इथे ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन ए. समजलं का? आय होप तुम्हाला समजलं असेल. मी परत एकदा सांगतो, थोडासा गोंधळ उडालेला असू शकतो. बघा, अल्फाबेट्स नुसार जर आपण बघितलेलं आहे की प्रत्येक अल्फाबेट मध्ये काही ना काहीतरी डिफरन्स आहे. कारण अल्फाबेट ए घेतलेला आहे त्याच्यानंतर, है ना, त्याच्यानंतर बी सोडून सी घेतलेला आहे, म्हणजे एक अल्फाबेट सोडून दुसरा घेतलेला आहे. सी नंतर डायरेक्टली एफ आलेला आहे. एफ म्हणजे सी नंतर 2 अल्फाबेट सोडून एफ घेतलेला आहे.
आणि एफ नंतर 3 अल्फाबेट सोडून जे घेतलेला आहे. मग जे नंतर 4 अल्फाबेट सोडून आपण ओ इथे या ठिकाणी घेतला. हे आपलं अल्फाबेट कन्फर्म झालं. आता नंबर्स मध्ये काय झालेलं आहे, 1 4 9 16 असं केलेलं आहे. काय केलेलं आहे, 1 4 9 आणि 16 केलेलं आहे. ठीक आहे. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये काय काय डिफरन्स आहे बघा. याच्यामध्ये 3चा डिफरन्स आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 5चा डिफरन्स आहे. या दोघांमध्ये 7चा डिफरन्स आहे. तसंच आपल्याला इथं या पॅटर्न नुसार 9चा डिफरन्स पाहिजे. बरोबर आहे ना? मग 9चा डिफरन्स जर केला, मग 16 प्लस 9 केलं तर किती होतात, तर होतात 25. आलं लक्षात? मग 25 हे इथे ओच्या सोबत यायला पाहिजे. मग O25 हे राईट आन्सर आपला अशा पद्धतीने आलेलं आहे. ठीक आहे. आता 100% मला माहिती आहे तुम्हाला शुअरली कन्फर्म हे आन्सर आलेलंच असणार आहे, समजलं असणार आहे. नसेल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. हा प्रश्न किंवा अशा पद्धतीचे प्रश्न आपण अजून घेऊया. पुढचा प्रश्न बघा, 100 90 81 73 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. 100 आणि 90 मध्ये काय फरक आहे, 100 आणि 90 मध्ये काय फरक आहे, तर याच्यामध्ये फरक आहे 10चा. मग 90 आणि तुमचा 81 याच्यामध्ये किती फरक आहे, याच्यामध्ये 9चा फरक आहे. ठीक आहे. 81 आणि 73 याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 8चा फरक आहे. 10 9 8 आणि इथे मग 7 पाहिजे. बरोबर आहे ना? मग 73 मायनस 7 केलं तर उत्तर किती येतं, 3 गेले उरलेले 4, 70 मधून 4 गेले 66 उत्तर येतं. मग 66 ऑप्शन मध्ये आहे. येस, ऑप्शन ए. ठीक आहे. सोपा पॅटर्न होता. ऑप्शन ए 66 याचा राईट आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न जो आहे तो आहे अल्फाबेट्सचा. ए बी सी दिलेला आहे, डी एफ दिले, जी एच आय दिले. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी दिलेल्या ऑप्शन्स पैकी काय आन्सर येईल हे मला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, ए बी सी डी, सर ऑप्शन ए बरोबर आहे, सर बी बरोबर आहे, सर सी बरोबर आहे, सर डी बरोबर आहे. जे काही आन्सर असेल, पॅटर्न तुमच्या समोर आहे, व्यवस्थितपणे पहा किंवा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या पॅटर्न, प्रॅक्टिस करा आणि मला राईट आन्सर काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जो कोणी राईट आन्सर देईल मी नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं नाव सांगेल की कोणी सगळ्यात आधी राईट आन्सर दिलेला आहे आणि त्याचं आपण कॉंग्रॅच्युलेशन्स करूया. ठीक आहे. आणखीन काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याचं सोल्युशन मी नेक्स्ट सेशनमध्ये देईन. आणि लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो प्रिपरेशनला स्टार्ट करा. तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी आपण खूप अत्यंत चांगल्या पद्धतीचा जो कोर्स आहे तो बनवलेला आहे, ज्यामध्ये पूर्ण एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करणार आहे तुमचं बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देण्यापर्यंत. सो त्यासाठी या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि प्रिपरेशन स्टार्ट करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.